नमस्कार, मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षय ताठे. खरं तर मागच्या पॉडकास्टमध्ये आपण सर्वांनी रेल्वे प्रश्नांवर तुम्ही सर्वांनी उत्तरं ऐकलीच होती. खरं तर आता नुकतंच देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली आहे. ती कर्जमाफी योजना नेमकी कशी आहे आणि कशा पद्धतीने शेतकऱ्यांना कर्ज मिळणार आहे, 2 लाखापर्यंत शेतकऱ्यांना जे कर्जमाफी आहे त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत अर्थ राज्यमंत्री असलेले भागवत कराड सरांकडनं, की काय नेमकं त्याच्यात आहे आणि काय योजनेचा लाभ कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांना भेटणार आहे. सर्वच प्रश्नांची उत्तरं, तुमचे जे प्रश्न आहेत तेही जाणून घेणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. खरं तर या योजनेबद्दल काय सांगाल? आज महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सन्मान कर्जमाफी योजना महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी जाहीर केली. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी त्यांनी त्यांचं सविस्तर वर्णन केलेलं आहे. म्हणून महाराष्ट्रातील जनतेतर्फे आणि विशेषतः मी एक भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. अभिनंदन ह्याच्यासाठी करतो की त्यांनी इलेक्शनच्या काळामध्ये दिलेलं वचन शेतकऱ्यांची कर्जमाफी करू हे कुठल्याही प्रकारचं निवडणुका सध्या नसताना अत्यंत आत्तापर्यंतच्या योजनामध्ये ज्या ज्या घोषणा झाल्या त्या सर्वात मोठी योजना त्यांनी घोषित केलेली आणि 351वी जयंती अहिल्यादेवी होळकरांची देशामध्ये साजरी होत असताना त्यांच्या नावाने हे केलं म्हणून त्यांचं विशेष अभिनंदन करतो. मला आपल्यासमोर सांगावंसं वाटतं की अशा प्रकारच्या योजना शेतकरी कर्जमाफी योजना जवळजवळ 4 ते 5 वेळेस आत्तापर्यंत झाल्या. 1990 साली केंद्रातून प्रधानमंत्री तत्कालीन VP सिंगजी यांनी ही योजना केली. 2008-9 मध्ये तत्कालीन प्रधानमंत्री माननीय मनमोहन सिंगजी यांनी सुद्धा शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली होती. 2017 साली महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजना म्हणून एक जाहीर केली होती. आणि त्यानंतर 2019 साली तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजना अशा जाहीर केल्या होत्या. एकंदरीत जर पाहिलं तर ह्या दोन्ही योजनेमध्ये पूर्वीच्या महाराष्ट्रातील म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज सन्मान कर्जमाफी योजना आणि महात्मा ज्योतिबा फुले योजना, तर ह्या दोन्हीपेक्षा कितीतरी चांगली योजना ही आहे. या योजनेमध्ये साधारण 36,585 कोटी रुपये खर्च येणार आहे. आता त्याच्यामध्ये थोडं मॉडिफिकेशन मागच्या अधिवेशनामध्ये केल्यामुळे हा आकडा जास्त होणार आहे. साधारण ही जर योजना पाहिली तर सुरुवातीचा अंदाज 56 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होईल असा आहे. पण आता त्यात मॉडिफिकेशन झाल्यामुळं आकडा वाढू शकेल. साधारण 62 लाख शेतकऱ्यांना, साधारण म्हणतो मी, 62 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होईल असा आहे. ही योजना जर पाहिलं तर शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत यातली मदत मिळणार आहे. आता याच्यातले वैशिष्ट्य असं आहे की आत्तापर्यंत कुठलीही योजना अशी नव्हती की लगेचच समजा एखाद्या शेतकऱ्यानं मागच्या योजनेत त्यांनी फायदा घेतला असेल की लगेचच त्याला या योजनेमध्ये फायदा द्यावा असं अगोदर नव्हतं. पण आता माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी मागच्या वेळेस म्हणजे 2019 असेल 17 असेल ज्यांनी फायदा घेतला त्यांना सुद्धा या योजनेमध्ये फायदा मिळणार आहे. एखाद्या शेतकऱ्यांनी कर्ज फेडलं असेल, समजा कर्ज फेडलंय त्याच्यावर कर्जच नाही, बरोबर, मग त्याला वाटतं मी उगीच फेडलं. अशा वेळेस त्यांना प्रोत्साहन म्हणून 50,000 रुपये देण्याचं सुद्धा माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी जाहीर केले. त्याहीपेक्षा एखाद्या शेतकऱ्यावरती जास्त कर्ज असेल, समजा 3 लाख कर्ज आहे, 4 लाख कर्ज आहे, तर त्यांनी वर्षे जे आहेत 2 लाखापेक्षा म्हणजे 1 लाख असतील किंवा 4 लाख असेल तर 2 लाख असतील त्यांनी ते भरावेत आणि मग महाराष्ट्र शासन त्यामध्ये 2 लाख टाकेल. म्हणजे ह्याला OTS म्हणता येईल. ही OTS योजना सुद्धा या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी सन्मान कर्ज योजनेमध्ये आहे. तर अशी ही योजना अत्यंत
चांगली आहे. म्हणून मी एक कार्यकर्ता म्हणून, एक पदाधिकारी म्हणून आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या वतीनं माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो. ही योजना आता अंतिम टप्प्यात आहे, म्हणजे तिची घोषणा झाली आहे. एकंदरीत कधीपर्यंत ही शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये जमा होईल? ही योजना आता 3 दिवसापूर्वी जाहीर झालेली आहे. ओके. साधारण ह्याचा GR वगैरे निघून एक 8-10 दिवसात ही योजना सुरू होईल आणि 8-10 दिवसांनी सुरू केल्यानंतर त्या ब्लॉकमध्ये, त्या तहसीलमध्ये किंवा ज्या बँकेमध्ये ओके. एखाद्या शेतकऱ्याचा अकाउंट समजा DCC बँकमध्ये असेल, एखाद्या शेतकऱ्याचा अकाउंट समजा प्रायव्हेट सेक्टर बँकमध्ये असेल, म्हणजे HDFC असेल, ICICI असेल, किंवा एखाद्याचं असेल तर पब्लिक बँकमध्ये असेल, म्हणजे सरकारी बँकेत असेल, तर त्या बँकेमध्ये जे कर्ज आहे त्याची पावती आणि महसूल विभाग हे दोन्ही मिळून एकत्र येतील आणि त्यांना त्याचा लाभ होईल. सर्वात जास्त आत्महत्या आणि सर्वात जास्त गरज आमच्या मराठवाड्याला आहे. तर मराठवाड्याच्या शेतकऱ्यांसाठी अशा त्याच्यात काही फायदा किंवा काही तरतूद किंवा जास्तीत जास्त काही लाभ होता येईल का? नक्कीच. कारण महाराष्ट्रात जर ओव्हरऑल पाहिलं तर अविकसित भाग म्हटलं तर मराठवाडा आहे. मराठवाड्याच्या शेतकऱ्याचं नक्कीच कर्ज हे बाकीच्या म्हणजे पश्चिम महाराष्ट्र असेल, कोकण असेल किंवा उत्तर महाराष्ट्र असेल, तर यांच्यापेक्षा शेतकऱ्यांचं कर्ज नक्कीच कमी आहे. आणि ज्यांचं कर्ज कमी आहे त्यांना ह्याच्यामध्ये जास्त फायदा आहे. एखाद्याचं 10 लाख कर्ज असेल तर त्याला फायदा होणार नाही. पण मराठवाडा हा मागासलेला भाग आहे, शेतकऱ्यावरती कर्ज कमी आहे, म्हणून यांचा फायदा मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आणि मराठवाड्यानंतर विदर्भातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त होईल असं मला वाटतं. बरं, आता याच्यात ही सर्व योजना सुंदर आहे, पण शेतकऱ्यांनी ही योजनेचा लाभ घेण्यासाठी काय काय करावं लागेल? कारण अनेक बँका आहेत ते शेतकऱ्यांना उभं सुद्धा करत नाही, तर मग अशा वेळी कसं करायचं? बँका शेतकऱ्यांना उभा करत नाहीत हे म्हणणं चुकीचं आहे. कारण बँकेला इन्स्ट्रक्शन्स राज्य शासन आणि केंद्र शासनातर्फे आहेत आणि ही योजना करत असतानाच योजनाची म्हणजे जाहीर करण्याच्या अगोदर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सर्व बँका, पब्लिक सेक्टर बँक, प्रायव्हेट सेक्टर बँक, कोऑपरेटिव्ह बँक, खाजगी बँक या सर्वांची एकत्र बैठक घेऊन त्यांचे जे कोणी चेअरमन असतील, MD असतील त्यांच्याशी सहमत करून ही योजना जाहीर केलेली आहे. म्हणून बँकेला स्टँडिंग इन्स्ट्रक्शन्स आहेत. शेतकऱ्यांना त्रास नाही झाला पाहिजे आणि जे शेतकरी येतील, इलिजिबल येतील त्यांची कर्जमाफी झाली पाहिजे. म्हणून बँकेकडे तशी जायची गरज, बँकेकडे फक्त कागद जाईल, बँकेमध्ये शेतकऱ्यांना जायची गरजही पडणार नाही. म्हणून आणि त्यांच्यावर ज्या 7-12 जे हे असेल तर 7-12 कोरा होऊन जाईल. ओके. म्हणून कुठलंही इलेक्शन नाही आता. खरं तर महायुतीच्या माध्यमातून महानगरपालिका जिंकल्या, महानगरपालिकेच्या माध्यमातून जिल्हा परिषद जिंकल्या, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जिंकल्या, सर्व निवडणुका जिंकल्या, तरी दिलेला शब्द पाळायचा. म्हणून माननीय मुख्यमंत्री साहेबांनी ही योजना जाहीर केलेली आहे. आणि अन्नदाता जो प्रधानमंत्री मोदी साहेब नेहमीच शेतकऱ्यांच्याकडं लक्ष देतात, शेतकऱ्यांचा विकास, शेतकऱ्यांना सन्मान कसा होईल त्याच धर्तीवरती माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा ही योजना जाहीर केलेली आहे. म्हणून मनापासून अभिनंदन. बरं, आता शेतकऱ्यांना आणि जनतेला काय आव्हान कराल? या शेतकऱ्यांना मी एवढंच आव्हान करणार आहे की आपण या योजनेचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा आणि ह्या योजनेच्या माध्यमातून आपल्या भागातील जे आपण जे काम करताय त्याच्यातून आपला जास्तीत जास्त शेतकऱ्याचं उत्पन्न कसं वाढेल त्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि कुठल्याही खाजगी सावकाराकडे जाऊ नका. खाजगी सावकारांकडं गेलं तर पैसे जास्त लागतील, इंटरेस्ट जास्त लागतो. म्हणून वेगवेगळ्या बँकेच्या माध्यमातून कर्ज घेऊन, छोटं मोठं कर्ज घेऊन त्याचा आपल्या भागाचा किंवा आपल्या शेतीचा विकास कसा करता येईल त्यासाठी काम करण्याची गरज आहे. आणि या योजनेमध्ये सर्वसमावेशक योजना आहे. यामध्ये थोडं मॉडिफिकेशन झालेलं आहे खरं तर. ओके. म्हणजे असेंब्लीमध्ये चर्चा झाल्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मॉडिफिकेशन केलेलं आहे. अगोदरच्या योजनेनुसार की जे जाहीर झालं होतं 36,585 करोड रुपयापर्यंत ही योजना जाणार होती. आता ही योजना साधारण 42,000 करोडापर्यंत जाणार आहे. 42,000 करोड. कारण सर्वसमावेशक केलेलं आहे. प्रोत्साहन असेल, OTS असेल, लगेचच ज्यांनी योजनेमध्ये फायदा घेतला आणि त्याला फक्त 50,000 द्यावेत असं अगोदर चर्चा झाली होती. पण काही आमदारांचं डेलिगेशन्स माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटलं आणि आमदारांनी विनंती केल्यामुळं
ही योजना सर्वसमावेशक केली म्हणून खर्चसुद्धा जास्त येणार आहे. आणि मी विशेष सांगणार आहे की माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये नेहमीच शेतकऱ्यांची काळजी घेतली जाते. त्याचं एक मी उदाहरण आपण देऊ इच्छितो. मागच्या 3 वर्षापासून शेतकऱ्यांना आता लाईट बिल नाही आहे, म्हणजे लाईट बिल माफ केलेलं आहे. महाराष्ट्र शासन स्वतः MSEBीकडं लाईट बिल भरत आहे. ज्या वेळेस योजना जाहीर झाली त्यावेळेस 20,000 कोटी रुपये भरले, नंतर दुसऱ्या वर्षी जवळजवळ 22,000 कोटी भरले आणि यावर्षी जवळजवळ 25,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना जे लाईट बिल येणार होतं ते माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या आदेशानुसार महाराष्ट्र शासन हे MSEBीला देईल. म्हणून अशा विविध योजना सांगता येतील, वेळेचं बंधन आहे. म्हणून नेहमीच हे महाराष्ट्र शासन माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये शेतकऱ्यांचं हित करणारं, महाराष्ट्राला विकसित राज्य म्हणून अग्रेसिव्हली पुढं नेणारं हे सरकार आहे. म्हणून मी माननीय मुख्यमंत्री महोदयाचं मनापासून अभिनंदन करतो. खरं तर अनेक जनतेचा एक प्रश्न असेल की या बजेटची जी तरतूद आहे 42,000 कोटीची ती कशा पद्धतीने केल्या जाते, कारण की अनेकांना हा प्रश्न आहे की अनेकदा आर्थिक टंचाई निर्माण होऊ शकते किंवा बर्डन येऊ शकतं सरकारवर. तर ही तरतूद करताना कुठं कुठं हे करतात? शेतकऱ्यांचं हित पाहून ही योजना केलेली आहे आणि यासाठी एखाद्या वेळी दुसरा खर्च कमी करावा लागला तरी त्या बजेटमध्ये स्वतः माननीय मुख्यमंत्री, फायनान्स मिनिस्टर आहेत, तज्ज्ञ आहेत, त्यांनी ती तशी नक्कीच या प्रकारची यासाठी बजेटमध्ये प्रोव्हिजन केलेले आहे याची मला खात्री आहे. तर खरं तर आपल्यासोबत माजी केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड सर होते. या योजनेबद्दल पूर्ण माहिती त्यांनी आपल्याला दिली आहे आणि कशा पद्धतीने शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा याबद्दलही माहिती दिली आहे. तर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही निश्चित कमेंटमध्ये करू शकता आणि शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका आणि त्यांच्या या योजनेबद्दल किंवा ही योजना कशी आहे याबद्दल जास्तीत जास्त माहिती द्यायला विसरू नका. धन्यवाद सर. धन्यवाद.